राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। सामाजिक कार्यकर्ता और आरटीआई एक्टिविस्ट प्रदीप पोपटराव मोरे ने आज मालेगांव शहर के संबंधित प्रभाग के खिलाफ चौथी बार अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू किया है। ये 3 दिवसीय व्रत उनके जन्मदिन 6 जून 2024 को शुरू किया गया है। सामाजिक कार्यकर्ता प्रदीप मोरे ने संबंधित अधिकारियों पर कई आरोप लगाए हैं, जिसमें से उन्होंने कहा कि प्रभाग के संबंधित अधिकारियों ने कई भ्रष्टाचार किए हैं और उन पर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। उन्होंने ये सभी आरोप निम्नलिखित रूप से लगाए हैं, जिसमें पहला यह है कि 30 करोड़ रुपए से अधिक का भ्रष्टाचार। मोरे ने आरोप लगाया है कि 2017 से 2020 की अवधि के दौरान मालेगांव डिवीजन में बचत राशि में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार किया गया है। मोरे ने यह भी आरोप लगाया है कि कार्यपालक अभियंता मनमाने तरीके से ठेकेदारों को राशि का वितरण कर रहे हैं। मोरे का यह भी कहना है कि प्रभाग के संबंधित अधिकारी आरटीआई एक्ट के तहत जानकारी प्रदान नहीं कर रहे हैं। संबंधित अधिकारियों पर यह भी आरोप है कि इन लोगों ने कुसुम्बा रोड यानी फुले नगर से दयाने तक सड़क का काम घटिया तरीके से किया है और इसकी जांच भी अभी तक पूरी नहीं हुई है। हालांकि मोरे ने यह भी कहा है कि विभाग दूसरी बार उसी सड़क पर राशि का दुरुपयोग हो रहा है, जिसके बाद इस आमरण अनशन में मोरे ने इन सभी आरोपों की स्वतंत्र जाँच की मांग को लेकर भूख हड़ताल शुरू की हुई है। मैं प्रदीप पोपटराव मोरे, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात चौथीन वेळेस आज माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी उपोषणाला सुरुवात करत आहे आणि सकाळपासून उपोषणाला सुरुवात झालेली आहे। उपोषणाला माझ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य चौथीन वेळेस उपोषणाला बसत आहे। 2 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त महोदयांच्या कार्यालयासमोर बसलो। 12/12/2023 रोजी अपर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर उपोषण 4 दिवस चाललं आणि आता 26 जानेवारी 2024 रोजी ह्याच जागेवर इथं 1 दिवस मुंडन करून उपोषण झालं। आता उपोषणाला मी हे मुद्दे घेऊन उपोषणाला बसलेलो आहे, कारण ह्या कार्यालयात 30 करोडपेक्षा अधिक रकमेचा सेविंग बचत रकमेचा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग मालेगाव यांच्या कार्यालयात 30 करोडपेक्षा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची। आणि दुसरी गोष्ट, कार्यकारी अभियंता शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात 2019 पासून तर आता हे मनमानीने ठेकेदारांना निधी वितरित करतात। आणि दुसरं या कार्यालयात माहिती अधिकारात माहितीच भेटत नाही। जर कधी घ्यायचं ठरवलं, त्यांच्या वैयक्तिक माहिती सेवा पुस्तक मागितलं तर 3ऱ्या दिवशी माहिती देतात। आणि जर एखादा रस्ता टिकाव करून घ्यायचा राहिला, त्याचं एस्टिमेट जर मागितलं तर त्याला अगदी खंडपीठात जायची गरज पडते आणि खंडपीठात जर गेलं तर 2 वर्षापेक्षा अधिक काळ जातो। तोपर्यंत त्या रस्त्याचा DLP म्हणजे कार्यकाळ संपून जातो। तर ती माहिती घेऊन उपयोग काय, या कायद्याचा उपयोग काय? इतके मला जवळजवळ अनेक अर्जांना माहिती भेटलेली नाही, असं कोणालाच या कार्यालयात माहिती भेटत नाही। आणि फुलेनगर ते दसाने रस्ता 15 दिवसात खराब झाला, त्याची चौकशी बाकी असताना सुद्धा त्या जागेवर दुसऱ्या निधी खर्च करत आहे। तर या सर्वची SCB मार्फत चौकशी झाली पाहिजे, असं मी विभागीय आयुक्तांना, मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना, त्यानंतर प्रादेशिक अभियंत्यांना, अधीक्षक अभियंत्यांना, मंत्रालयातले मुख्य सचिवांना यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे रीतसर व नियमानुसार। आणि आजपासून उपोषणाला या जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे याच्या सर्वांच्या माळा घालून उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आता बघूया या गेंड्याच्या कातडीचा मुजोर अधिकाऱ्यांना कुठपर्यंत न्याय भेटतो। म्हणजे या मुजोर अधिकारी गेंड्याच्या कातडीचा आता यांना कशा पद्धतीने जाग येते। या बांधकाम विभागासमोर जे काही उपोषण आहे याचा हेतू असा आहे की जो 30 कोटीचा राखीव निधी आहे हा खर्च झाला कसा, तो कारण राखीव निधी हा आपत्कालीन किंवा आपत्कालीन वेळी खर्च करावा लागतो। आणि तदनंतर खडकी दसाने जो रस्ता आहे फुलेनगर ते दसाने, ह्या रस्त्याची पहिली चौकशी सुरू असताना पुन्हा रस्त्याचं नवीन काम येतं आहे। पहिला रस्ता हा 1,40,00,000 असा काहीतरी होता आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर असं काही म्हणजे रस्ता येतोय।
की पहिला निधी खर्च होत, पहिला जो रस्ता होता हा खर्च याचं सगळं वॉरंटीत असताना सुद्धा त्याचा पैसा गेला कुठे आणि लगेच नवीन रस्ता येतोय, म्हणजे याचा अर्थ नेमका लागत नाही. तर हे जे काही उपोषण आहे हे यासाठी आहे की विकास कामाच्या नावावर जो काही भ्रष्टाचार, आपली घरं भरायची, कारण आजकाल जे ठेकेदार आहेत आणि त्याला जे पाठीशी हे खातं घालतंय PWD चे जे काही अधिकारी याला पाठीशी घालतायत, मला तर वाटतं त्या ठेकेदारांपेक्षा अधिकारी ही चोर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांना पाठीशी घालणारे, त्यांच्या निधी मंजूर करून आणणारे, या सर्वांवर ही कारवाई झाली पाहिजे. कारण हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या कामात आला पाहिजे. त्यासाठी आजचं हे उपोषण आहे आणि या उपोषणाला राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राच्या हा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत. तसंच आणि ही जी चौकशी आहे ही चौकशी ACPच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी सगळ्या शासनाकडे ED आणि CBI सर्व खाते ताब्यात असल्यानं एवढं असं विकासागत आणि भ्रष्टाचार निर्मूलन जे काही सरकार दावा करतं, मग हे मालेगावात नेमकं काय चाललंय, भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय का काय, तर त्यासाठी ही चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे.